भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। पंकजा मुंडे पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील। पंकजा मुंडे पुण्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघांची त्यांच्याकडे जबाबदारी आहे। इथे त्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेतील। राज्यकर्त्यांच्याकडून शिवरायांच्याबद्दल वेगळी विधानं केली जात आहेत। वास्तव मांडण्याचा अधिकार इतिहासकारांना आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं। खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, चुकीचा इतिहास मांडल्यास समाजात गैरसमज निर्माण होतील, असं पवार यांनी म्हटलंय। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही, असंही गडकरी यांनी नमूद केलं। भाजपनं दिलेला शब्द पाळला म्हणूनच मी खासदार झालो, त्यामुळे माझ्या खासदारकीची चिंता काकांनी करू नये, असं म्हणत खासदार धैर्यशील पाटील यांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांना टोला हाणलाय। महाराष्ट्रात दंगली घडवण्यासाठी चिथावणीखोर विधानं करणाऱ्या वाचाळवीर आमदार नितेश राणे यांना गृहमंत्र्यांनी आवर घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमचे महेश कुमार कांबळे यांनी केली आहे। चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी बस आगारात गर्दी केली। दररोज सुमारे 200 बसच्या फेऱ्या इथून होतात, मात्र आज सकाळपासून एकही बस आगारातून बाहेर पडलेली नाही, त्यामुळे प्रवासी नाराज आहेत। प्रवासासाठी निघालेले अनेक जण बस स्थानकात बस नसल्यानं तात्काळ थांबलेत। अन्य कुठल्या मार्गाने आपापल्या ठिकाणी पोहोचायचा असा प्रश्न प्रवाशांसमोर आहे। नागपुरात दुसऱ्या दिवशीही 80% बस बंद आहेत, मात्र थोड्याफार प्रमाणात बस सुरू असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालाय। पण अनेक बस गाड्या रद्द झाल्यानं नागरिकांची गैरसोय होते। तरी एसटी कामगार त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय।